गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12। श्री गणेशाय नमः। हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदयी करुण वस्ती ग्रंथ कळसास नेईन हा। तू ज्ञानबुद्धीचा दाता तू भक्त मनोरथ पुरविता विघ्न नगाते संहारिता तूच एक गणराया तू साक्षात चिंतामणी चिंतितले देशी दाणी आपुल्या भक्ताला गुणी ऐसे पुराणे म्हणतात। माझ्या मनीची अवघी चिंता लयासनेई एकदंता लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंदुरारे असो बच्चूलाल अग्रवाला होता एक अकोल्याला धनकनक संपन्न भला मनाचाही उदार जो ज्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मपंत घोड्याची कर्णोपकरणी ऐकली साची तेने सासंक जाहला ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास तो एके समयास महाराज आले अकोल्याला येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले ओट्यावरी की गजानन साक्षात्कारी भक्ता आपुला जाणून बच्चूलाला आनंद झाला तो समर्थांशी ऐशे बदला आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी ऐसे ऐकता भाषण समर्थे तुकविली मान जे साक्षात आहे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी षोडशोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभिले प्रथमता घातले मंगल स्नान नानाविध उटणी लावून मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा शाल जोडी अंगावरी बहुमौल घातले काश्मीरी एक जरीचा रुमाल श्री अभ्रेस्मी आणून बांधिला गोफ घातिला गळ्यात सलकडी ही हातात करांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची रत्नजडित कंठ्याची कंठी शोभा विशेष जिलेबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे त्रयोदशे गुणी ठेविले विडे एका लहान तपक्यात अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लाविले फार त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी ती होती फार मोठी रुपये होण मोहरांची बेरीज करता 10,000 येईल ती साचार ऐशी दक्षिणा होती थोर किती वर्णन करू तिचे श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझे इच्छी मन राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरी अर्चन हो तसे भारी मंडप जो घातला जरी उत्सवाशी गुरुराया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायावरी त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू असो आज तू हे काय केले मला पोड्याचा बैल बनविले हे अलंकार घालून भले त्याचे काय कारण मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला ह्या दागिन्यांचा काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको याचा स्पर्श या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवावया कारण केलेस का हे प्रदर्शन सांगमशी बच्चूलाला जे आवडते ज्याशी तेच द्यावे तयाशी मी वेडा पिसा संन्याशी नागवा फिरतो गावभर हे अवघे तुझे तुला लखलाभ असो बच्चूलाला तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर माझा यजमान भीमातटी उभा विटेशी जगजेठी तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले तहु बाजूस फेकिले वस्त्रांचीही तीच गती 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलोकून केला शोक आकोल्यात बहुतांनी त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे ते म्हणते आपुल्या वाचे अभागी आमुचा लक्ष्मण त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून
वर घडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा दांभिकांची शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने. शर्करा खंड खाद्यांनी ऐसे म्हणून वदनी, कुचना दाना आणोनी ठेवी पुढे भुईमुंगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेवले वर्तन, जवाहून न आगडे. आता याच्या वैभवाला ओहोट हा ना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे. बच्चूलालांनी तपास केला अवघ्या अकोल्याच, परी न लागला थांगर त्यास समर्थाचा कोठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा, होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळा आली. एके दिनी अशी झाली गोष्ट एका मठात. फाटुके तुटके धोतर नेसला होता पितांबर, ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले. अरे तुझे नाव पितांबर, नेसण्या न धडके धोतर, ढुंगनास पाहती नारी नर, ते तरी धाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कसला ताई वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई, आणि तडफडे तहानेने. तशात लाच प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतेऱ्यांच्या उपयोगी. तेच नेसून बैसेसी, ढुंगण जगाला दाविशी. हा गे दुपट्टा देतो तुशी, नेसावया कारणे. तो न करिता अनुमान, राहे बाळा नेसून, याशी नको सोडू जाण. कोणी काही केले तरी पितांबर दुपेटा नेसला, हे असह्य झाले इतराला. भाऊच घातकी भावाला होतो सार्थ दृष्टीनी. तो वेळा वाकडा प्रकार, कशाच बोलू साचार. गटाराजे उघडिता द्वार, घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात. दोन्ही हाताच्या बोटा इतके पहा श्रोते कांतारी. वृक्ष असती नानापरी, त्याहून किंचित कोठेतरी नजरेत पडती चंदनतरू. त्या परीच होते तेथे त्यांच्या शिष्यमंडळी ते. काही शिष्य पितांबराचे टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र करीशी परिधान. जे का समर्था कारण, ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कडून आली, तू खुशाल चंद असची मुळी. तू राहू नको ये स्थळी, अपमान करण्या सद्गुरूचा. ते पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला, उलट मान ठेविला. आज्ञा ऐकून त्यांची. वस्त्र हे मत त्यांनी दिले, नेसा वया सांगितले. तेच मी की हो परिधान केले, ही का झाली अवज्ञा. ऐशी भवती न भवती झाली, शिष्यात टेड माजली. ती मिटवावया माव केली, ऐशा रीती गजानने. पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर. जाणते मूल झाल्यावर, आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबर तुझ बरी. जा हिंडून भूमीवरी, पदन ताशी तळावे. डोळ्यात आसवे आणून, करून या साष्टांग नमान. मागे पाहे फिरून, सोडून जाता मठाशी. पितांबर आला कोंडोलीशी, बसला वनात आंब्यापाशी. चिंतन चालले मानशी, निज गुरूंचे सर्वदा. तेथे होता रात्रभर, उद्या येता दिनकर. जाऊन बसला झाडावर, मुंगळाची या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी, मुंग्या मुंगडे होते भारी. लहान थोर फांद्यावरी, आला पितांबर जाऊन. परी निर्भय असे सापडेना, स्थान तयाशी बसण्या जाण. हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसात, हा माकडा परी कार्य फिरत. ह्या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सहान फांदीला निर्भयपणे फिरून आला. परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. गजाननाच्या शिष्याटाही ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्याचा शिष्य असावा खशी तसाचा. चला हा येथ आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्ते कळले, कोंडोलीचे लोक आले. आम्रवृक्षापाशी भले, कोण आले ते पहावया. म्हणाले पौरवाशी नर, हा ढोंगी असावा साचार. बडेच करतो वेडेचार, गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा.
झाला नुसताच अंत त्याचा, आडगाव नामे ग्रामात. सामर्थ्यांचे शिष्य येथे येतील कशाचं, बडे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला. पुसून एकदा यास पावे, तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे. उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे आला, पितांबराशी पुसू लागला. तू कोण कोठील कशाचा आला, गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञामध लागून करण्या झाली पर्यटन. म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी, मुंगडे होते बहुवाशी. म्हणून बसलो फांदीशी, वृक्षावरी जाऊन. ऐशा ऐकता तद्भाषण, लोक कोपले दारुण. अरे मोठ्यांचे नाव सांगून, चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे की राजाची, राणी आवडती आहे साची. खरगी भरण्या पोटाची, आले मजुरी करावया. देशमुख द्या गावीचा, शामराव नामे साचा. तो बोलला ऐशी वाचा, अरे सोंगाड्या ऐक हे. स्वामी समर्थ गजानन, प्रत्यक्ष आहे भगवान. त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या एका काळी त्यांनी ऐशी कृती केली. ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणविली, तू नुसती पाने आणभली. नाही तरी त्या स्थळी तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा, वृक्ष वठलेला आंब्याचा. तो पर्णयुक्त करिसाचा, आमच्या देखत ये काळी. ऐशेन जरी करशील तरी मार खाशील. खरा असल्यास होशील वंदे आम्हा कारणे. काकी शिष्य सद्गुरूंचे, काही अंशी निगती साचे. बापा त्यांच्यात तोडीचे, हा आहे न्याय जगी. नको करू शिर, हा आंबा करी हिरवागार. ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका. एका खाणीत निगती देखा, हिरे आणि गारा हो. तेसाच मी गार परी, गजानन शिष्या भीतरी. बोलो नाही वैखरी, किंचित खोटे हो. गारे वरून खाणीस, नाही येत जगी दोष. मी निज गुरुच्या नावास, चोरून कैसे ठेवावे. शामरावा म्हणे त्यावर, नको करू चरचर. संकट शिष्यात पडदा थोर, ते धावा करीती सद्गुरूंचा. मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी. साह्य त्या आपल्या शिष्यास. ऐशी झाली आडविहीर, पितांबराशी साचार. झाला बिचारा चिंतातुर, काही न सुचे तयाशी. त्या वटलेल्या झाडापाशी, मिळाले अवघे पौरवाशी. काय होते ते पहावयाशी, मुले बायका समवेत. निरुपाय होऊनी अखेर, पितांबराने जोडिले कर. तवन मांडले अपार, आपल्या सद्गुरू रायांचे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा. पदनाथाच्या रक्षणा, धाव आता ये काळी. माझ्यामुळे दोष तुला, येऊ पाहतो भक्तपाला. आपल्या ब्रीदासाठी पाला, आणि व आम्रवृक्षाशी. माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लवकरी. ना तरी आली पाडी खरी, मधला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला, तंबी नरहरी प्रगटला. जनी चढविता सुळाला, त्याचे पाणी जाहले. जनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर. संत देवात अंतर, मूळत नाही राहिले. देवतेची असती संत, संत तेची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्त्व नाही, ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पामुळे किंमत येई, जगी सूत्रा कारणे. तू पुष्प मी आहे सुत, तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळेच आले येथ, संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही, गुरुराया धाव घेई. या वसलेल्या वृक्षा ठाई, आणि पर्णे कोमल. लोकात म्हणे पितांबर, करा सद्गुरूंचा नाम गजर. जय जय गजानन साधूवर, शेगावचा अवलिया. लोक अवघे गजर करीती, तो पालवी फुटली वृक्षाप्रती. जगनयनी पाहती, त्या आगाध कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न, ते जे घडले आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपल्याला करांनी. चिमटे घेऊन पाहती, तो निमाली स्वप्न भ्रांती. यावरी कोणी ऐसे म्हणती, ही नजरबंदी असेल. गारुड्याच्या खेळात वाद्या होती सर्पसत्त. खापऱ्या असून दृष्टीप्रत, त्यांची रुपये दिसती की. तोही भ्रमनिमाला, तोडून पाहता पर्णाला. फांदी वाटे तात्काळ आला, चीक शुभ्रसा बाहेर.
मग मात्र खात्री झाली, वाढलेल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी. चला घेऊन गावाशी, हा त्यांचा शिष्य असे. याच्या योगे करून कधीतरी गजानन येथील कोंडोली कारण वासरांसाठी गाय जैसी. ते अवघ्याशी मानवले, पितांबराशी मिरवित नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले, तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थांनी आपला शिष्य डोमगावी पाठविला. कल्याण नामे करून भला, कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे, श्री गजानने साजिरे. उदेले हे भाग्य खरे, त्या कोंडोली गावाचे. श्रुते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत. इतरांपेक्षा असंख्यात फळे येतील तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला गाणी. जेथे जाईल हिरकणी, तेथे ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा. आणि अंतही तयाचा थेटही झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपुल्या मठात. एके दिवशी उद्निग्न चित्त होनिया बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले करदोडून. महाराज आपुले मन का हो स्थिर जाहले. ते महाराज बदले लोकांना, आमोचा कृष्णा पाटील गेला. जो चिकणी सुपारी आम्हाला तुझा आणून देतसे. त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकन कोण देतो त्या ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी. म्हणून मी या मठांतरी आता ना तयार राहावया. ऐसे महाराज बोलता, जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा. म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण. चला आपण धरुचरण महाराजांचे ए वेळा. ऐसा विचार मिळून केला, मंडळी आली मठाला. श्रीपतराव बंकटलाला, ताराचंद मारुती. मंडळींनी धरिले चरण, महाराज आम्हा सोडून. तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ, तेथेच राहा शेगावात. परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. तेही महाराज वाणी निघाली, तुमच्या गावात आहे दुफडी. मला कोणाची जागा मुडी, नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल, तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत. सरकार त्यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपल्या साधूंचे सरकार असं नाही साचे. बंकटलाल बोलला वाचे, ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईन उरला. भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्यांचे. म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मानून साची. आहे तयार आमुची ती तुम्हा द्यावयास. समर्थ केले भाषण, काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भुवरी आजवरी झाले तरी, जागा कशाची सरकारी. हिचा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकपण येते राजा लागून. त्याचे नाही भूषण, तुम्ही प्रयत्न करा जा. जागा मिळेल प्रयत्न करिता, पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या या हाता यश येईल निसंशय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी. त्याने 1 एकर जागा खरी अर्धावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला, तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला, परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमचा मी पुरविल हेत जागा आणिक देऊन या. तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमूदसाचा. समर्थाच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरिपाटील बंकटलाल निगते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघ्य वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरवण्याचा हेत देवर आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दासगणू विरचित
हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त निज कल्याण भावया शुभम भवतु श्री हरिहरर्पणार्वस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वादशोऽध्याय समाप्त।